राहुल आणि प्रिया हे मुंबईतील एक तरुण साहसी जोडपे होते. त्यांना शहराच्या गजबजाटापासून दूर भारताच्या कमी परिचित भागांचा शोध घ्यायला आवडत होतं. यावेळी त्यांची डेस्टिनेशन अंजनपूर होती. महाराष्ट्रातील एक लहान चित्रमय गाव जे त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी आणि हिरव्यागार निसर्गासाठी ओळखलं जात होतं. त्यांनी एका मित्राकडून त्याबद्दल ऐकलं होतं, ज्याने त्या गावाच्या शांत सौंदर्य आणि तिथल्या रहिवाशांच्या उबदार आदरातिथ्याबद्दल भरभरून सांगितलं होतं. एक सकाळी लवकर त्यांनी आपली बॅग पॅक केल्या, SUV मध्ये सामान भरलं आणि प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला प्रवास मजेशीर होता. सूर्य शेतांवर सोनसळी छटा टाकत होता आणि थंड वाऱ्याने त्यांच्या फुफ्फुसात ताजं हवेचा शिरकाव केला जात होता. जसजसे ते पुढे गेले, रस्ते अरुंद होत गेले आणि आजूबाजूच्या परिसरात दाट जंगल वाढत गेली. आपण योग्य मार्गावर आहोत ना? प्रिया विचारत होती, GPS कडे पाहून. हो, काळजी करू नकोस, आपल्याला अजून सुमारे 50 किलोमीटर जायचं आहे. राहुलने तिला दिलासा दिला. GPS स्क्रीनवर टॅप करत ते शांतता अनुभवत होते. तेव्हा अचानक एक वृद्ध व्यक्ती रस्त्याच्या मधोमध दिसला. हात हलवून इशारा करत राहुलने ब्रेकवर जोर दिला. कार थांबवली. ती त्या माणसापासून फक्त काही इंच अंतरावर थांबली. काका, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला इजा झाली असती, राहुलने गाडीच्या बाहेर येत विचारलं. वृद्ध व्यक्ती जोरजोराने श्वास घेत म्हणाला, मागे फिरा, अंजनपूरला जाऊ नका. मुंजाचं थैमान आहे तिथे. हे गाव सुरक्षित नाही. प्रिया बाहेर येऊन त्यांच्याकडे गेली, उत्सुकतेने विचारत, मुंजा? तुम्ही काय बोलताय? वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यात भयानक भीती होती. मुंजा हा एक बदला घेणारा आत्मा आहे, जो अंजनपूरला जाणाऱ्या रस्त्यावर वावरतो. अनेक प्रवासी बेपत्ता झाले आहेत. कृपया पुढे जाऊ नका. तुम्ही अजूनही परत जाऊ शकता. राहुल आणि प्रियाने एकमेकाकडे पाहिलं. त्यांना शंका वाटली, पण ते वृद्ध व्यक्तीच्या चेतावणीला पूर्णपणे दुर्लक्ष करू इच्छित नव्हते. धन्यवाद काका, आम्ही सावध राहू, राहुल म्हणाला, त्या माणसाला रस्त्याच्या कडेने नेऊन. जसं ते पुढे गेले, प्रियाला अस्वस्थता जाणवत होती. तुला काय वाटतं राहुल, आपण परत फिरावं का? गावामध्ये अशा अंधश्रद्धा आणि भूतांच्या गोष्टी सामान्य आहेत. आपण त्यांना आपल्या प्रवासाची मजा घालवू देऊ शकत नाही, राहुलने आत्मविश्वासाने म्हणायचा प्रयत्न केला. सूर्य मावळल्यावर वातावरण भयावह झालं होतं. दाट जंगलाने त्यांना वेढून टाकल्यासारखं वाटत होतं आणि पक्ष्यांच्या चिवचिवाटाची जागा एका भयानक शांततेने घेतली होती. अचानक कारचा इंजिन खडखडाट करून बंद पडला. छान, नेमकं हेच हवं होतं, राहुलने कुचेष्टेने म्हणत कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण इंजिन चालू व्हायला तयार नव्हतं. असं दिसतंय की आपल्याला इथेच रात्रभर थांबायला लागणार, प्रिया म्हणाली. तिच्या आवाजात चिंता होती. त्यांनी कारमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आणि सकाळी मदत मागायची ठरवली. जसे ते स्थिर झाले, प्रियाच्या अंगावर काटा आला. तिला वाटलं की कोणीतरी त्यांना पाहत आहे. राहुल, तुला जाणवतं का? असं वाटतंय जसं कोणीतरी आपल्यासोबत इथे आहे. राहुलने तिच्या भीतीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त तुझं मन आहे, झोपण्याचा प्रयत्न कर. मध्यरात्री प्रियाला एका हलक्या कुजबुजण्यामुळे जाग आली. ती वळून पाहते तेव्हा कारच्या बाहेर एक सावलीसारखी आकृती उभी होती. तिचे डोळे अंधारात लालसर चमकत होते. ती ओरडली. राहुल जागा झाला. काय झालं? त्याने विचारले, घाबरून. बघ, कारच्या बाहेर, प्रिया इशारा करत म्हणाली. पण ती आकृती अदृश्य झाली होती. हे फक्त तुझं स्वप्न आहे, परत झोप, राहुल म्हणाला. पण तोही अस्वस्थ होता. सकाळ झाली तरी काहीच मदत मिळत नव्हती. कार सुरू झाली नव्हती आणि त्यांच्या फोनला सिग्नल येत नव्हता. त्यांनी अंजनपुराच्या दिशेने चालत जाण्याचा निर्णय घेतला. मदत मिळण्याची आशा करत ते जंगलातून चालत होते. त्यांच्या मनात कुठेतरी वाटत होतं की कोणीतरी त्यांना पाहत आहे.
झाडं त्यांच्या भीतीने कुजबुजत होती आणि सावल्यांमध्ये भयानक नृत्य होत होतं. काही तासांनी ते अंजनपूरला पोहोचले. गाव शांत होतं आणि तेथील काही गावकरी त्यांना पाहून आत धावून जात होते. इथे काहीतरी बरोबर नाही, राहुल म्हणाला. त्यांनी एका लहान दुकानात जाऊन मदत मागितली. दुकानाची मालकीण, एक वृद्ध स्त्री, अंधारलेली डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत म्हणाली, तुम्हाला मुंजा भेटली ना? तिने हळूच विचारलं. राहुलने निश्वास घेतला. आम्हाला फक्त आमच्या कारसाठी मदत हवी आहे. कृपया आम्हाला मेकॅनिक सांगू शकता का? स्त्रीने अनिच्छेने गावाच्या बाहेरच्या एका मेकॅनिकचे ठिकाण सांगितलं. ते चालत असताना प्रियाने एक जुन्या मंदिराजवळ एक प्राचीन भिंतीवरील चित्रे पाहिली. त्यात एक भयानक आकृती होती. लांब गुंतागुंतीचे केस आणि लाल डोळे. राहुल, हे बघ, ती बोलली. चित्रकथांमध्ये सांगितलं होतं की एक स्त्री गावाने अन्यायाने जाळली होती. तिचा आत्मा मुंजा बनला होता आणि ती गावात आणि आसपासच्या जंगलात बदला घेत फिरत होती. कदाचित त्या वृद्ध व्यक्तीच्या चेतावणीमध्ये काहीतरी खरं आहे, प्रिया म्हणाली, थोडं घाबरून. राहुल उत्तर देणार होता तेव्हा एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली आणि एक थंड कुजबूज त्यांच्या कानात आली. निघा आताच, आधीच उशीर झाला आहे. सत्य शोधण्यासाठी राहुल आणि प्रिया गावचे प्रमुख, एक 60च्या दशकातील गंभीर माणूस, यांना भेटायला गेले, आशा करत की तो त्यांना मुंजाच्या कथेबद्दल काही सांगेल. गावाचे प्रमुख सुरुवातीला बोलायला तयार नव्हते, पण शेवटी त्यांनी मान्य केलं. मुंजा म्हणजे मीरा होती. ती एक वैद्य होती, पण जेव्हा एक रोग गावात पसरला तेव्हा तिला दोष देण्यात आला आणि जादूटोणा केल्याचा आरोप लावला. गावकऱ्यांनी तिला जिवंत जाळलं आणि तेव्हापासून तिचा आत्मा बदला घेण्यास प्रवृत्त झाला. रात्री जंगलाच्या रस्त्यावर जाणारा कोणीही पुन्हा कधी दिसत नाही, पण आम्ही तिला काल रात्री पाहिलं आणि आम्ही वाचलो, राहुल म्हणाला. गावाच्या प्रमुखाचे डोळे मोठे झाले. मग ती तुमच्यासोबत खेळत असेल. तुम्हाला इथून लगेच निघून जायला हवं. चेतावण्या दुर्लक्षित करून राहुल आणि प्रियाने आत्म्याचा सामना करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संध्याकाळी जंगलाच्या रस्त्यावर परत जाण्याचं ठरवलं. त्यांनी एक योजना आखली. त्यांनी मीराच्या कथेला समजून तिला शांती देण्याचा प्रयत्न केला तर मुंजाच्या भूतांना समाप्त करू शकतील असा त्यांचा विश्वास होता. रात्री जंगल भयावह शांत झालं. तापमान घसरलं आणि एक घनदाट धुके पसरलं. त्यांनी सावधपणे चालत मीराला बोलावत तिला शांती देण्याचं आश्वासन दिलं. अचानक मुंजा त्यांच्या समोर उभी राहिली. तिचे डोळे रागाने जळत होते. तुम्ही परत का आलात? तिने तिरस्काराने विचारलं. मीरा, आम्हाला तुझं काय झालं ते माहिती आहे. आम्ही तुझी मदत करायला आलो आहोत, प्रिया म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता. आत्म्याचं रूप बदललं. तिचा राग थोडा दुःखाने भरला. मदत? तुम्ही कशी मदत करू शकता? तुला न्याय मिळायला पाहिजे आणि आम्ही तुझी कथा सांगणार. गावकऱ्यांना सत्य माहीत असायला पाहिजे, राहुल ठामपणे म्हणाला. मुंजा त्यांच्याकडे बराच वेळ पाहत राहिली. मग हळूहळू मान हलवली. त्यांना मंदिरात आणा, त्यांना हकीकत सांगा, ती धुसफुसत म्हणाली आणि धुक्यात अदृश्य झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि प्रियाने गावकऱ्यांना जुन्या मंदिरात जमवले. गावचे प्रमुख त्यांना हिणवत होते, पण जोडपं ठाम होतं. मीरासोबत या गावाने अन्याय केला. आता तुम्हाला सत्याचा सामना करावा लागेल, प्रिया म्हणाली. गावकऱ्यांनी अस्वस्थपणे कुजबूज केली आणि राहुलने मीराची कथा सांगितली. पुराव्यासाठी चित्रे दाखवली. शेवटी गावाच्या प्रमुखाने सत्य कबूल केले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आम्ही घाबरलो होतो. आम्हाला कोणाला तरी दोष द्यायचा होता. त्यांनी कबूल केलं. मीरा निर्दोष होती. गावकऱ्यांनी लाज आणि दुःखाने मीराच्या आठवणीला आदर देण्यासाठी आणि तिची माफी मागण्यासाठी एक विधी केला. विधी संपल्यावर गावात शांतता पसरली. दबलेलं वातावरण मुक्त झालं आणि जंगलाने एक दीर्घ श्वास घेतला. राहुल आणि प्रिया
अंजनपुरात आणखी काही दिवस राहिले. गावकऱ्यांनी मीराच्या स्मृतीला आदर देण्याचं आश्वासन पूर्ण केलं. याची खात्री करण्यासाठी अंजनपूरचा रस्ता एक तीर्थक्षेत्र बनले, जिथे लोक आदराने येऊ लागले आणि मीराच्या दुःखदायक कथेबद्दल शिकू लागले. शेवटी त्यांनी अंजनपूर सोडलं. त्यांची कार आता सुरळीत चालू होती. प्रिया गावाकडे आणि आता शांत झालेल्या जंगलाकडे पाहत होती. तुला वाटतं ती आता शांतीत आहे? तिने विचारलं. राहुल मान हलवून म्हणाला, मला वाटतं आता आपण सर्व शांतीत आहोत. पण जसा ते दूर जात होते, एक आकृती सावल्यांमध्ये पाहत होती. तिचे लाल डोळे दुःख आणि कृतज्ञतेने चमकत होते. मीराच्या आत्म्याला काही प्रमाणात शांती मिळाली होती, पण तिचं अस्तित्व तिला झालेल्या अन्यायाची आठवण करून देत होती. आणि राहुल आणि प्रियासाठी अंजनपूरचा प्रवास एक कायमचा ठसा ठेवून गेला. एक आठवण की काही गोष्टी कितीही काळोख्यात असल्या तरी सांगितल्या आणि लक्षात ठेवायला हव्यात. दुसरा अनुभव, एका ट्रक ड्रायव्हरचा अनुभव. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुनील, राहणार कर्जत येथील. आता जे मी सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसो अथवा नाही, पण मी जो अनुभव सांगणार आहे त्याने तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहणार. मित्रांनो, माझ्या घरची परिस्थिती तेव्हा फार काही चांगली नव्हती. माझे बाबा पेशाने एक ट्रक चालक, त्यामुळे त्यांना रात्री अपरात्री प्रवास करावा लागत असे. कधी कधी ते महाराष्ट्राबाहेरही ट्रिप घेऊन जात असत. आता त्यांनी प्रवासात बरेच काही बघितले असेल, पण त्यांनी कधीच त्याची वाच्यता कधीच घरी केली नाही. पण तो अनुभव घडल्यानंतर मला समजले की माझे बाबा किती भयानक प्रसंगातून जातात म्हणून. कर्जतला एका प्रायव्हेट कंपनीत बाबांची नोकरी होती. तेथून मग गाडीत माल भरून ते वेगवेगळ्या ट्रिप मारत असत. प्रवासात त्यांच्यासोबत नेहमी एक सोबती असे, पण त्या दिवशी त्यांचा सोबती आजारी पडला होता आणि त्यांची ट्रिप कर्जत ते सांगली होती. त्यामुळे सहप्रवासी म्हणून त्यांना कोणीतरी हवा होता. त्या दिवशी तिथं माणसे सुद्धा तिथं नव्हती. त्यामुळे बाबांनी शेवटी मला फोन केला. रवी, अरे ही सांगलीला माल पोहोचून द्यायची आहे. इथे कोणी माणूस नाही, तू येतोस का? हो बाबा, येतो. मी माझी गाडी घेतली आणि त्यांच्या कंपनीजवळ आलो. बाबा ट्रकमध्ये माल लोडच करत होते. अर्ध्या तासात ट्रक चालण्यासाठी रेडी झाला. चल बस, बरेच लांब जायचे आहे, बाबा म्हणाले. तसा मी दुसऱ्या बाजूने गेट उघडून आतमध्ये बसलो. ट्रक चालू करण्याच्या आधी बाबांनी मला एक वाक्य बोललं. हे बघ रवी, प्रवासात काही चित्रविचित्र आढळलं की घाबरायचं नाही. मनात देवाचं नामजप करायचा आणि काहीही झाले तरी ट्रकच्या खाली उतरायचे नाही. मला वाटलं प्रवासात चित्रविचित्र काय दिसणार. बाबा कशाबद्दल बोलत होते मला काही समजत नव्हतं. त्यांनी ट्रकला नमस्कार करत ट्रक चालू केला आणि आमची गाडी भर अंधारात सांगलीच्या दिशेने निघाली. मोबाईल काढून वेळ पाहिली तर त्यामध्ये 11:30ची वेळ दाखवत होती. माझी बाबांसोबत ट्रिपला जाण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला नवीन होत्या. अंधार असूनही हा प्रवास बराच मनोरंजक वाटत होता. पण बाबा मात्र अतिशय लक्ष घालून ड्रायव्हिंग करत होते. चेहरा शांत होता. आमचा प्रवास किमान 6 तासांचा होता. मला त्यांनी सोबत यासाठी घेतले होते की ट्रकमध्ये कोणी सोबती असेल, ड्रायव्हरला झोप लागत नाही. गोष्टीमध्ये आमचा मार्ग खोपोली मार्गे सांगली जाण्याचा होता. आता रात्रीचे 1 वाजले होते. रस्ता आणखीनच एकटा पडत होता. चुकून एखादे वाहन आम्हाला पास होत असे. माझे एकसारखे लक्ष फक्त समोरच्या रस्त्यांवर होते आणि आता पाहता पाहता माझा डोळा लागत होता. मी स्वतःला जागे ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण चांगलीच गुंगी येत होती. तेवढ्यात बाबा म्हणाले, काय रे रवी, झोप येत आहे का? नाही बाबा, मी डोळे चोळतच उठलो. अरे मी काही रागावणार नाही, थोडा वेळ झोपून घे, झोप येत असेल तर, बराच लांबचा प्रवास आहे. आता बाबांनी झोप म्हटल्यामुळे मी सीटवरच पाय लांब करून झोपलो आणि मलाही चांगली झोप लागली. मला वाटलं योग्य वेळ आल्यावर मला बाबा उठवतील.
पण मला जेव्हा जाग येत होती तेव्हा ट्रक एका सुनसान जागी थांबला होता. मी स्वतःला सावरत एक आंगमोळी दिली आणि बाबांच्या सीटकडे पाहिलं, पण बाबा त्या सीटवर नव्हते. दोन्ही दरवाजे बंद होते. बाबा कुठे गेले, मी स्वतःशीच म्हणालो आणि नजर समोर वळवली तेव्हा ट्रक बाबांनी रोडच्या बाजूनेच लावला होता. मला वाटलं बाबा लघुशंकेसाठी थांबले असतील, त्यामुळे मी तसाच बसून राहिलो. ती जागा इतकी भयानक वाटत होती की मला भीती वाटत होती. दोन्ही बाजूने गर्द अंधारातली झाडी होती. रातकिडे जोरजोरात किरकिर करत होते. ट्रकचे लाईट फक्त चालू होते, त्यामुळे समोरचा तो रस्ता फक्त उजाडला होता. आता बाबांना जाऊन बराच वेळ झाला होता. नेमके कुठे गेलेत बाबा मला काहीच समजत नव्हतं. जीव घाबरत होता. मी लगेच माझ्या खिशातील फोन काढून त्यांना फोन केला, पण त्यांच्या फोनचा आवाज त्यांच्या सीटवरून येत होता. म्हणजे बाबांनी त्यांचा फोन गाडीतच ठेवला होता. मी फोन कट केला आणि विचार करू लागलो आणि तेवढ्यात मला बाबांचा आवाज आला. अरे रवी, जरा मागे ट्रकमध्ये येतोस का? आवाज ट्रकच्या खालून मागच्या बाजूने येत होता. आता कुठे माझ्या जीवात जीव आला. मी आनंदाने म्हणालो, हो हो बाबा येतो. पण उतरत असताना मला बाबांचे बोलणे आठवले. रवी, काही झाले तरी गाडीच्या खाली उतरू नको. पण बाबांनीच मला आता आवाज दिला. पण माझी शंका दूर करण्यासाठी मी म्हटलं, पण बाबा नेमकं काय झाले आणि तुम्ही मला कसल्या कामासाठी बोलावत आहात? तेव्हा मला कसलाही आवाज आला नाही. मी पुन्हा आवाज दिला, बाबा. मी काय म्हणालो त्यावर मला आवाज आला, अरे रवी, आपली गाडी गरम झाली आहे. गाडीमध्ये पाणी टाकावे लागणार आहे आणि पाणी मी मागच्या बाजूने ठेवलं आहे. ती पाण्याची कॅन पकडण्यासाठी तुला आवाज देतोय. बरीच भारी आहे ती. आता मला जरा विश्वास झाला आणि मी गेट उघडून सावरत ट्रकच्या खाली उतरलो. पण ज्या ठिकाणावरून बाबांचा आवाज आला तेथून पांढऱ्या कपड्याचं लगेच ट्रकच्या मागच्या दिशेने अंधारात गेले. मी जरा विचारात पडलो. मला चांगलं आठवत होतं की बाबांनी लाल रंगाचं शर्ट घातले होते. मग हे पांढऱ्या कपड्याचं कोण होतं? आपण ट्रकच्या खाली उतरून चूक तर नाही ना केली, असं माझ्या मनात वारंवार येत होते. भीतीही वाटत होती, पण खरं काय आहे ते पाहावं लागणार होतं. मी चालत ट्रकच्या मागच्या बाजूने जाऊ लागलो. ट्रकच्या मागे आलो तेव्हा मागची दार उघडून होती. मागे लाईट नसल्यामुळे मागील बाजू पूर्ण अंधारात होती. मागचे दार उघडून होते म्हणजे ट्रकमध्ये मागील बाजूस नक्की कोणीतरी होते. बाबा, मी आलोय. कुठे आहे पाण्याची कॅन? मी त्यांना आवाज दिला, पण बराच वेळ होऊनही त्या अंधारातून मला त्यांनी उत्तर दिले नाही. बाबा, तुम्ही इथे आहे ना? पण परत तेच, काहीच उत्तर आले नाही. मला भीती वाटत होती, कारण आता काही वेळापूर्वीच बाबांनी मला आवाज दिला होता, पण आता ते कुठे गेलेत तेच मला कळत नव्हतं. मी एवढा वेळ अंधारात होतो की डोळ्यांना अंधारातील अंधुकसा असं दिसत होतं. मी त्या अंधारात एकसारखा नजर फिरवत होतो तेव्हा मला दिसलं की त्या अंधारात नक्की कोणीतरी उभे आहे. पांढरं पांढरं स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिथे कोणीतरी होते. त्या आकारावरून मला जाणवत होतं की तो आकार माझ्या बाबांचा नाहीच, ते दुसरेच कोणीतरी होते. कोण आहे? कोण आहे गाडीत? लवकर खाली उतर, मी रागात म्हणालो. आणि तेव्हा ते गाडीतील बोललं, रवी, अरे तिथं का थांबलायस? ये की आतमध्ये. ही पाण्याची कॅन उचलू लाग मला. तो आवाज माझ्या बाबांचा जरी असला तरी ते माझे बाबा नाहीत हे मात्र मला स्पष्ट झाले होते. मी माझ्या मोबाईलमधील टॉर्च लावणार तेवढ्यात गाडीच्या समोरच्या बाजूनं मला आवाज आला, रवी, रवी. हा आवाज सुद्धा माझ्या बाबांचा होता. मी वळून तिकडे पाहिले तेव्हा पाण्याची कॅन घेऊन बाबा तिथे उभे होते. मला पाहताच ते म्हणाले, रवी, मी सांगितलं होते ना तुला की गाडीच्या खाली उतरू नको म्हणून. ते माझ्यावर जोराने ओरडले. जर ते माझे बाबा होते तर मागच्या बाजूने या अंधारातील काय होते? माझी छाती धडधड करत होती. बाबा म्हणत होते ते विचित्र भयानक हेच असावे. आणि तेव्हाच मला त्या अंधारातून आवाज आला, रवी, तू आत येतोयस की बाहेर येऊ? पण यावेळी तो आवाज मात्र फार भयानक होता.
एका महिलेचा तो घोगरा आवाज होता. माझ्या पूर्ण अंगावरून शहारे उठू लागले. मी धावतच पुढच्या बाजूने गेलो आणि बाबांना घाबरत म्हणालो, बाबा बाबा, मागच्या बाजूने काहीतरी आहे. मी असं बोलताच ते समजले आणि त्यांनी मला पटकन ट्रकमध्ये बसायला लावलं. आम्ही दोघेही गाडीत बसलो. दार लावली. बाबांनी देवाचा नामजप सुरू केला आणि त्याच क्षणी मागच्या बाजूने कोणीतरी धावत गेलं आणि ट्रकमधून उडी टाकली. बाबांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्याच क्षणी आमच्या ट्रकच्या समोर उलट्या पायांनी धावत एक स्त्री समोरच्या अंधारात नाहीशी झाली. मी बाबांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच इतकी भीती पाहत होतो. त्यांनी मी सुखरूप आहे म्हणून देवाचे आभार मानले आणि गाडीत पाणी टाकलं व परत ट्रक चालू करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पूर्ण प्रवास होईपर्यंत मी जागा होतो. मनात विचार येत होते, जर मी चुकून आत गेलो असलो तर मी जिवंत वाचलो असतो का? शक्यच नाही. आमची ट्रीप झाली आणि आम्ही घरी गेलो. पण त्या घटनेने मी 5-6 दिवस आजारी होतो. बाबांच्या मते ती बाई एखादी प्रेतात्मा होती जिच्या प्रभावाखाली आम्ही आलो होतो. कर्जत सांगलीची भयानक ट्रीप सदैव माझ्या लक्षात राहील. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या